सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये आणखी एक वाघीण दिसले। पेंच व्याघ्र प्रकल्पातील वाघीण सह्याद्रीमध्ये आली आहे। वाघिणीला नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलंय। हिरकडी या नवीन नावानं ओळखली ही वाघीण जाणार आहे। कोयना अभयारण्यामध्ये आधीच असलेला बाजी या वाघाच्या जोडीला आता हिरकडी ही नवीन वाघीण आली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पामधील नागलवाडी वन परिक्षेत्रामध्ये या वाघिणीला पकडलेलं होतं। रस्ता तसंच बोटीनं प्रवास करून या वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यामध्ये वैद्यकीय तपासणी करून मुक्त करण्यात आलं। पश्चिम घाट सर्वांनाच माहिती आहे की वाघांचा हा नैसर्गिक आणि ऐतिहासिक अधिवास आहे। एकेकाळी ह्या पट्ट्यात बरेच प्रमाणात वाघांची संख्या होती, पण काही कारणास्तव तिथे आज वाघांची संख्या कमी झाली आणि ह्याच्याकरताच ते वाघांचं रिकव्हरी प्रोजेक्ट म्हणून एक ऑपरेशन तारा नावाचा एक वन विभागातर्फे राबवण्यात आलेला प्रोजेक्ट आहे। त्या प्रोजेक्टचे मुख्य सूत्रधार आणि मार्गदर्शक माननीय श्रीनिवास रेड्डी सर, महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्य वन्यजीव रक्षक यांचे मार्गदर्शनात ऑपरेशन तारा हा प्रोजेक्ट सुरू झाला। या ऑपरेशन तारा अंतर्गत ऑलरेडी आपल्या याच्यापूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून 2 वाघीण चंदा आणि तारा स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत आणि आता गेल्या 5 फरवरीला पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागुरवाडी वनपरिक्षेत्रातून एक फिमेल साधारणतः 4 वर्ष वयाची ती सुखरूपरित्या NTCAच्या गाईडलाईन्सनुसार RRT-TATR यांनी बेशुद्ध करून तिला रेडिओ कॉलर लावून तिला कोयना या परिक्षेत्रामध्ये स्थलांतरित करण्यासाठी तिला पाठवलं आले आणि तिला लगेचच नैसर्गिक अधिवासामध्ये सुद्धा सोडण्यात आलेलं आहे। कोयना या परिक्षेत्रामध्ये वन्यजीव परिक्षेत्रामध्ये तिथे ऑलरेडी बाजी नावाचा एक मेल टायगर तिथे आहे। बऱ्याच दिवसापासून तो मेल टायगर तिथे ट्रान्झिट मुवमेंट करतोय आणि हे ट्रान्झिट मुवमेंट करणारे जे काही टायगर्स आहेत, जसे 3 टायगर्स त्यांच्याकडे होते सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत चांदोली आणि कोयना या परिसरामध्ये, तर या 3 वाघांना स्थलांतरित ट्रान्झिट थांबवण्यासाठी आणि ते वाघांची पॉप्युलेशन तिथे परत एस्टॅब्लिश करण्यासाठी दॅट इज कॉल्ड रिकव्हरी प्रोजेक्ट हा एक प्रोजेक्ट म्हणून ऑपरेशन तारा वापरण्यात आलेला आहे। आता ह्या सर्व प्रोजेक्ट जेव्हा ट्रान्सलोकेशन ऑफ टायगर्स हा जेव्हा विचार करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये त्याच्याकरता काही बेसिक गोष्टी आहेत, जसे की प्रेबेस आर्ग्युमेंटेशन, की ज्या परिसरामध्ये आपल्याला वाघांना स्थलांतरित करायचं त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी तृणभक्षी जे नैसर्गिक अन्न आहेत वाघाचे ते उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे आणि त्यालाच आपण म्हणतो प्रेबेस आर्ग्युमेंटेशन प्रोजेक्ट। आणि हा प्रेबेस आर्ग्युमेंटेशन प्रोजेक्ट सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामार्फत कोयना आणि चांदोली या ठिकाणी ऑलरेडी वाघ स्थलांतरित करण्याच्या पूर्वी राबवण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या ठिकाणी वाघिणीस आणि वाघास पुरेसे नैसर्गिक अन्न उपलब्ध होईल। आणि तसेच दुसरा मुद्दा असतो महत्त्वाचा की प्रजनन आणि आनुवंशिक विविधता। आज ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामधील जे सुदृढ व्याघ्र प्रकल्प मानले जातात, ज्याचं सोर्स पॉप्युलेशन आपण त्याला म्हणू शकतो, अशात त्या वाघीण आपण त्या 3 टायगर्सला सेटल करण्यासाठी किंवा एस्टॅब्लिश करण्यासाठी आपण देण्याचं ठरवलं, विभागाने ठरवलं। आणि याच्यामध्ये याचा मुख्य उद्देश असा होता की यांचं जेनेटिक डायव्हर्सिटी व्हायला पाहिजे, स्ट्रॉंग जीन्स त्या ठिकाणी इस्टॅब्लिश व्हायला पाहिजे, जेणेकरून एक सस्टेनेबल पॉप्युलेशन सुद्धा त्या ठिकाणी सह्याद्री या ठिकाणी होईल। आणि ह्या सर्व पॉप्युलेशनमुळे एकंदरीत याचा फरक इकॉनॉमिकल व्हॅल्युएशन किंवा लाईव्हलीहूड ॲक्टिव्हिटीमध्ये पण डेफिनेटली होणार आहे। ह्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये जेव्हा कोयना या प्रकल्पाचा विचार करण्यात आला, त्या ठिकाणचा टेरेन आणि पेंच व्याघ्र प्रकल्पाचा जो टेरेन आहे बऱ्यापैकी सारखा आहे, डोंगराळ आणि दुर्गम भाग आहे आणि त्या ठिकाणचं जे काही वाईल्ड लाईफ आहे, म्हणजे जे काही कार्निव्हर्स आहेत ते पण बऱ्यापैकी म्हणजे 100% आपण त्याला म्हणता येईल की जे नैसर्गिक खाद्यावरच अवलंबून आहेत। अशा वाघिणींची निवड, आता ही वाघिणींची निवड करताना एक तर त्याचा भौगोलिक अधिवास जो की त्या कोयनासोबत मॅच करतोय आणि दुसरा की त्यांची कॅपॅसिटी म्हणजे त्यांचं एज। आता एज आपण याच्यामध्ये असं ठरवलं होतं की एक ॲडल्ट फिमेल जी एस्टॅब्लिश फिमेल असेल, जिने याच्यापूर्वी 1 लिटर व्यवस्थित सांभाळण्याचा तिला अनुभव असेल, अशी ॲडल्ट फिमेल, एक्सपिरियन्स फिमेल आपण त्या ठिकाणी समजा ट्रान्सलोकेशन केलं तर आपल्याला ते जे काही आपलं जे रिकव्हरी प्रोजेक्ट आहे, टायगर रिकव्हरी प्रोजेक्ट, हा आपला सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त राहतील। आणि ह्या सर्व गोष्टीसाठी
आपण बघतो की हा जसं प्रे बेस झाला, दुसरा झाला, प्रजनन आणि अनुवंशिक विविधता आपण यामध्ये बघितली. तसेच वाईल्ड लाईफ कॉरिडॉर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. वाईल्ड लाईफ कॉरिडॉरमध्ये सह्याद्री, कोकण आणि कोकण हा जो भ्रमणमार्ग आहे, हा भ्रमणमार्ग राधानगरी आणि पुढे काली टायगर रिझर्व्ह कर्नाटक इथे जोडला जातो. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की वाघाला मुक्त संचार करण्याकरता बऱ्याच मोठा जंगल, मोठा एरिया किंवा त्याला म्हणतात कॉरिडॉर हे लागते, जेणेकरून त्यांचे जीन ट्रान्समिट करू शकतात ते आणि इनब्रीडिंग होणार नाही आणि हेल्दी पॉप्युलेशन त्या वाईल्ड लाईफ किंवा त्या जंगलात जिवंत राहील. ह्या सर्व गोष्टीकरता आपल्या विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी आज हा एक ऐतिहासिक क्षण आपण आज अनुभवतोय की आणि तिला जी पेंचमधून जी वाघीण पकडल्या गेली तिचं ID होतं TPTR 103 आणि ती ज्यावेळेस कोयना या ठिकाणी तिला स्थलांतरित करण्यात आलं त्यावेळेस तिचं नाव STR 6 म्हणून देण्यात आलं आणि ते लोक तिला तिथले जे लोकल कम्युनिटी आहेत किंवा लोकल गाईड्स आहेत यांनी तिला हिरकणी हा एक साजेसं नाव त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि माझी या प्रकल्पास सदिच्छा आहे आणि या प्रकल्पामध्ये आम्ही स्टार्टिंगपासून म्हणजे जे चंदा तारा सुद्धा आम्हीच ट्रान्सलोकेट करून दिली होती आणि ही जी टायगर आहे हिरकणी ही सुद्धा TATR RRT यांच्या टीममार्फत ट्रान्सलोकेट करण्यात आलेली आहे. आणि मला या ठिकाणी विश्वास वाटतो की आपण जे काही वन्यजीव संवर्धनाचं कार्य किंवा वन्यजीव संवर्धन, वन्यजीव संगोपन आणि रिकव्हरी ऑफ द टायगर इन पर्टिक्युलर लँडस्केप ऑफ सह्याद्री या ठिकाणी सक्सेस 100% होईल या ठिकाणी मला असा विश्वास आहे.